दिल्लीत काल रात्री उशिरा अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेले असतानाच भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही मध्यरात्री उशिरा गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या भेटीतच आगामी महापालिका निवडणूक महायुतीतील घटपक्ष असलेल्या शिंदे सेनेसोबत लढण्यावर शहांनी शिक्कामोर्तब केलं. त्याचवेळी अजित पवारांना त्यांच्या बालेकिल्ल्यात रोखण्याचाही प्लॅन तयार झाला. त्यामुळे या व्हिडिओत शहांसोबतच्या बैठकीत काय झालं, घर में घुस के मारेंगे टाईप अजित पवारांची बालेकिल्ल्यातच पाठ लावण्याचा भाजपचा प्लॅन काय आणि भाजपवर पलटवार करण्यासाठी अजित पवारांकडे कोणते प्लॅन आहेत याबद्दलची इन्साइट स्टोरी मी आपल्याला सांगणार आहे. शरद पवारांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील 6 जनपदीय निवासस्थानी काल खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी अजित पवारांनाही बोलवण्यात आलं होतं. एकीकडे पुण्यात दोन्ही पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच तिकडे भाजपने अजित पवारांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच रोखण्याचा प्लॅन फिक्स केला. काल मध्यरात्रीच उशिरा भाजपचे निवडणूक चाणक्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या शहा आणि चव्हाण यांच्या भेटीबद्दल भाजपच्या गोटातून एक इन्साइट स्टोरी समोर आली आहे. त्यानुसार आगामी महापालिका निवडणुका आणि तत्पूर्वी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. भाजप आणि शिंदे गटातील फोडाफोडी रोखणे, निवडणूक रणनीती यावर चर्चा झालेल्या बैठकीचा वृत्तांत चव्हाण यांनी शहांना दिला. तसेच संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली. या बैठकीतच आगामी महापालिका निवडणूक महायुतीतील घटपक्ष असलेल्या शिंदेसोबत लढण्यावर शहांनी शिक्कामोर्तब केलं. पण त्याचवेळी अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये रोखण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे सुरुवातीलाच आपण पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल कसा आहे हे जाणून घेऊयात. गेल्यावेळी 2017मध्ये झालेल्या निवडणुकीत पुणे महापालिकेवर पहिल्यांदाच भाजपची एकहाती सत्ता आली होती. तब्बल 97 जागा जिंकत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून पुण्याची सत्ता हिसकावून घेतली होती. भाजप खालोखाल 39 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 10 जागा शिवसेना, 9 जागा काँग्रेस आणि 2 जागा मनसे आणि 1 MIM आणि 4 अपक्ष निवडून आले होते. आता 165 नगरसेवकांसाठी ही निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपने मिशन 100 वरून मिशन 125ची तयारी सुरू केली आहे. सध्या भाजपकडे 103 नगरसेवकांचं बळ आहे माहिती असली तरी भाजपने सुरुवातीलाच या 103 जागांवर आपला दावा केलाय. त्यामुळे पुन्हा पुण्याची सत्ता मिळू पाहणाऱ्या पालकमंत्री अजित पवारांसाठी भाजपने एकत्र निवडणूक लढवण्याची दारे बंद केली आहेत. एकीकडे मुंबई, नाशिक, ठाण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजप आणि शिंदेसेना महायुती म्हणून एकत्र लढण्याची तयारी करत आहे. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता असल्याने माहितीसमोर मोठं आव्हान उभं आहे. त्यामुळे तिथे दिलजमाई झाली. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 शहरांमध्ये महायुतीची राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलताना दिसतायत. इथे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्रपणे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे मुंबईत शिंदेना सोबत घेणारी भाजपा पुण्याच्या बालेकिल्ल्यात मात्र अजित पवारांसोबत न घेण्याचं धोरण का अवलंबत आहे असा प्रश्न निर्माण होतोय. याचं मुख्य कारण म्हणजे समसमान ताकद हे आहे. राजकीय जाणकारांच्या मते पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद जवळपास सारखीच आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी देणं आणि बंडखोरी टाळणं या कारणास्तव स्वतंत्र लढायचं. पण यामागचा खरा उद्देश राष्ट्रवादीतला सत्तेतला वाटेकरी न करता भाजपनं जास्तीत जास्त जागा जिंकणं आणि आपलं वर्चस्व एकहाती सिद्ध करणं हा आहे. दुसरीकडे भाजप शिंदेसेनेला सोबत घेण्यास तयार आहे. कारण शिंदेसेनेकडे शहरात उमेदवार नाहीत, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे संपूर्ण शहरात उमेदवार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादींसोबत जागावाटप केल्यास भाजपचा मिशन 125ला मोठा भटका बसू शकतो. स्वतःच्या एकाहाती सत्तेच्या स्वप्नाला खीळ बसू शकते. काही राजकीय जाणकारांच्या मते ही वेगळी लढण्याची रणनीती म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीची एक सोयीस्कर खेळी आहे. उद्देश स्पष्ट आहे. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी, ऐनवेळी होणारी बंडखोरी टाळणे. याचाच दुसरा अर्थ असाही सांगितला जातोय की भाजप स्वबळावर जास्तीत जास्त जागा जिंकेल आणि सत्ता स्थापनेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आपल्या अटीवर सोबत घेईल. आणि हाच अजित पवारांना बालेकिल्ल्यात रोखण्याचा भाजपचा मास्टर प्लॅन आहे. पण भाजपच्या या रणनीतीवर पलटवार करण्यासाठी अजित पवारांकडे एक मोठा प्लॅन नाही. जर अस्तित्वाच्या लढाईसाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर भाजपपुढे कडवं आव्हान निर्माण होऊ शकतं. कारण अजित पवारांसाठी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडची सत्ता जीव की प्राण आहे, अस्तित्वाचा मुद्दा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हरकिरी झाली तरी चालेल, पण पुण्यात सत्ता हवी अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आहे. तशी मुंबई शिवसेनेसाठी आणि ठाकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, तीच गोष्ट राष्ट्रवादी आणि पवारांसाठी आहे. पण दोन्ही पवार एकत्र येणार हा खरा कळीचा मुद्दा आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढण्यासाठी अजित पवारांच्या गटाने पुढाकार घेतला. पण शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी बंडाचा झेंडा उगारलाय.
त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र आणणे हाच अजित पवारांसाठी स्पर्धेत येण्यासाठीचा पहिला मुद्दा आहे. यावर पवार तोडगा कसा काढतात त्यावरच अजित पवारांच्या पुढील राजकारणाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. पुण्याच्या बालेकिल्ल्यातील ही राजकीय लढाई अत्यंत निर्णायक ठरणार आहे. भाजपचे मिशन 125 की अजित पवार राष्ट्रवादीला पुन्हा शहरात वर्चस्व मिळवून देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या राजकीय घडामोडींवर तुमचं मत काय? भाजपची रणनीती यशस्वी होईल का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवाज महाराष्ट्राचा या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.